नमस्कार मंडळी. विनोद सोडून बाकी सगळे विषय कट करत 0 मिनिटात तुम्हाला हास्याचा मायंदाळ आनंद द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची मंडळी. संतोष मांजरेकर दिग्दर्शित लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह हा मराठी सिनेमा येत्या 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्या हास्यजत्रेत आज सहभागी झालेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. या चित्रपटाचा नायक आणि आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता अंकुश चौधरी, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, समीर खांडेकर, या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर आणि निर्माते शरद दादा सोनावणे. आणि या चित्रपटाची नायिका प्राजक्ता माळी आणि या चित्रपटातले अजून 2 महत्त्वाचे कलाकार वनिता खरात आणि ओमकार राव. आपल्या सगळ्यांचं आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तर टीम, आपल्या या सिनेमाविषयी आपण आपल्या या कार्यक्रमात भरपूर गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी वळूयात आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपल्या गावात चाललेल्या शूटिंगमध्ये काम करण्याची अनेकांना इच्छा असते. बघूया आज त्या इच्छेचे काय परिणाम होत आहेत ते. चला टीम, पटपट पटपट कामाला लागा. हां, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल किती प्रेशर आहे ते. हां, जे आहे ते आहे. पटपट पटपट करूया आपण. हे बघा, ए ए तुमचं काय चाललंय? ऐकता सर आम्ही. कसं आहे, हां आपल्या टीम मध्ये आणखी काही माणसं आहेत ना. हो सर. त्यांना लाजा वाटतात. हां, हे असं नका करू. नाही सर, आमची फक्त मैत्री सर, बाकी सगळं उघड उघड आहे. असं काही तुमचं जे उघड आहे तेच आम्हाला उघड आहे. कळतंय तुम्हाला? इथे काय, जरा लांब व्हा. हो सर. हां, हे लोकेशन जे आहे ना फक्त एका सीनसाठी मला मिळालंय आणि आजचा दिवसच. नंतर मला हे परत शूट करता येणार नाही. तुम्हाला कळतंय परिस्थितीचं गांभीर्य? कळतंय तुम्हाला? हो सर, हो सर. हां, हो हो. त्यामुळे तुम्ही एनर्जी लावा. करतो हो. मला एनर्जी व्यवस्थित पाहिजे. हां, सगळं सुरळीत झालं पाहिजे. मला कुठल्याही अडचणी नको आहेत. हो सर. हो सर. सर तुम्ही एनर्जीचा टेन्शनच घेऊ नका सर. बिंदास राहा. हां, बच्चू, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आपण करू. निखिल, निखिल, चला पटपट तयारी करा. पटपट तयारी करा. सर ऐका ना, त्या डांगेंचं काय करतं सर? काय करायचं म्हणजे आपण जिम साठी जे एक्स्ट्रा आर्टिस्ट मागवले होते ना, ते नाहीये म्हणतात आता. नाही येत म्हणजे ते आले होते गेटच्या बाहेर, रिक्षावाल्यांसोबत काहीतरी लपडी झाली, त्यांची मारामारी झाली, तर ते जखमी झाले. सर त्या डांगेने त्यांना घरी पाठवलं. मुद्दाम करतो तो डांगे, मुद्दाम करतो. 1000-1500 रुपये वाचवायचे म्हणून तो 200-300 रुपयाचे ते भाडे करून आणतो आणि मग असे घोळ करतो. त्याला मी कितीदा सांगितलं, समोर बसवलं आणि त्याला सांगितलं असं. डांगे त्याला म्हटलं, मुडद्याची दाढी काढून त्याचं मुंडन करून वजन कमी होतं का? वाढवा नाही खांदेकरी, वाढवा. आपण नाही ऐकणार नाही, तो ऐकणार नाही. डांगे ना मुद्दाम करणार. काय बाकी? नाही, ते आहेत तसे थोडेसे कंजूस, पण आता काय. एक कंजूस म्हणजे कदरू, 1 नंबरचा कदरू. पुढं सर ते व्हॅनिटीत जाऊन बसतो सर आम्ही. आणि काय करता? नाही म्हणजे तुमची तयारी झाली की आम्हाला बोलवा लगेच. हो सर. व्हॅनिटीत जाऊन काय करणार? गप्पा मारतो सर आम्ही. इथं गप्पा मारायला आलेत? नाही सर, फक्त मैत्री आमची, असं काही नाही. उघड उघड आहे सगळं. हेम्या, हा सर. मी तुला आधीच सांगतो, सगळा राग तुझ्यावर काढेन. नाही सगळं. व्हॅनिटीत ओढून ओढून नाही. बसायचं. बसा. चल जाऊ. हे सोडायचं. डांगेला बोलाव, डांगेला बोलाव. जरा सुद्धा सिरियस नाही तुम्हाला? हे काय माझं एकट्याचं काम आहे का? हे माझं एकटे? हा नाही. हा, मग हो नाही काहीतरी म्हणा. हे कशाला? सॉरी. सॉरी नाही, मला रिझल्ट पाहिजे. डांगे नमस्कार. मी या सिनेमाचा दिग्दर्शक. काय चेष्टा करताय सर? मी चेष्टा करतो.
खरंच आहे ते दिग्दर्शक. बने माहिती आहे मला. हां सीनसाठी मी काही तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितले होते. उदाहरणार्थ इथे मला जिम पाहिजे होती, बरोबर. आता हा बॅनर सर मी घेतो सर. नाही असू दे, मी घेतो. हे 2 डंबेल्स, ह्याच्यात मी काय जिम दाखवू? छान झाले की सर. हां छान झाले की. हे छान झाले. हो. ओके. ह्या सीनसाठी मी एक्स्ट्रा वाढीव ज्यादा आर्टिस्ट सांगितले होते ते कुठे आहेत? अहो सर ते माच करत होते. मी त्यांना घरी पाठवून दिलं. म्हटलं तुमची काही गरज नाहीये, आम्ही तुमच्याशिवाय शूट करू. असं तुम्ही त्यांना सांगितलं. हा मग काय करणार. डांगे हसू नका. जोपर्यंत ती माणसं इथे येत नाहीत, मला हवे असलेले ज्यादा आर्टिस्ट इथे येत नाहीत, मी शूट सुरू करणार नाही. बस सर ऐका. नाही नाही काय ऐकायचं नाही मला. ए सोड ना. इथे बस, इथे बस, इथे बस. सर ऐका ना. काय 3 मिनिटं द्या, मी 3 मिनिटात आर्टिस्ट आणतो. डांगे मिनिट तरी 5 माग. मिनिट तरी 5 माग. कसली कंजूसी, कसली कंजूसी. मिनिट तरी 5 माग. बरं मीच देणार आहे तुला. माझी 5 मिनिटं घे आणि माणसानं हजर कर. जा. सर नको. 3 मिनिटातच आणतो. ते तुमचे 2 मिनिटं माझ्यावर नको. सर करूया. हा करूया आपण. कर. हे मे इकडे, हे मे इकडे, इकडे. इथं उभा राहा, नीट उभा राहा. इथं उभा राहा. हे म्या असं या सिनेमामधून तुझं पदार्पण होणार आहे. पदार्पण होणार आहे सर. त्यानंतर तू स्टार होशील. आत्ता स्टार सारखं वागू नको. कळतंय तुला? नाही सर. हा सिनेमा तुझ्यासाठी जितका महत्वाचा तितका माझ्यासाठी पण. हो सर. कळतं ना तुला सोन्या? हो सर. हा नाही नाही हे राहू दे, हे नको. माझी तळमळ तुला कळते सर. प्रोड्युसर बरोबर भांडलोय मी तुझ्यासाठी. अरे मी म्हटलं त्या इंडस्ट्रीला एक नवीन चेहरा देतो हेमंत पाटील. हे नको आहे रे. कसं आहे, मी बोलून गेलोय. प्रूव्ह तुला करायचं आहे. करतो सर. या सीन मधल्या वाक्यानंतर लगेच इंटरव्हल. म्हणजे कळते तुला या सीनचं गांभीर्य काय? हो सर. हा हो सर. मला ते एनर्जी पाहिजे. हो सर. अशी वर जाणारी एनर्जी पाहिजे मला. सर. टेन्शनच घेऊ नका. एनर्जी म्हणजे एकदम कडक सर. पण तिथं वाया घालू नको. नाही सर. एनर्जी म्हणजे माहिती आहे मला, पण ते हित वाया घालू नको. नाही सर. करेल सर तो. करतो सर करेल. तू बस ना खाली. विराज हा हो सर. तिचं तोंड उघडूच देऊ नको. मेकअप कर. सर डांगे आले. सर डांगे या. हे या रे. अरे बापरे. हा वस्ताद आणि हा त्याचा पठ्ठा. पहिलवान आहे. हा पहिलवान आहे. कोण हे पहिलवान आहेत? अरे चोर बॉडी आहे ते असली. एकदा का नाही गडी लंगोट घालून तालमीत आला का नाही असं बेडकी फुगवतय. हे बेडकी फुगवतो. मी निघू. डांगे फक्त हसू नका. फक्त हसू. या या. पटपट पटपट. सर, एनर्जी ठेवा, एनर्जी ठेवा. हां तुला जमेल ना? मुझी काय तवान. मजे काय तवान. काय करशील? हा? ते डंबेल्स उचलशील का बैठका मारशील? नाही नको तसलं कशाला. ही मुदगल फिरवतो की. सर मुदगल कोण आहे ही? ए येड्या. अरे ती पोरगी आहे का फिरवायला? अरे मुदगल म्हणजे हे असतंय. हे बघ. हे हित नाही हे हंपा करायचं. हंपा नाही हो. हा? होई असतंय ते. हंपा कुठं. आज जरा ठीक आहे हरकत नाही. हा तो ए चला या पटपट या. या चला. येऊ दे. चला चला पटपट पटपट पटपट. चला पटपट. हा तुम्हाला इथे मागे इथे मागे. मी या बाजूला. निखिल त्यांची अरेंजमेंट करणं पटपट. चल पटापट. ओंकार इथून कॅमेरा ठेवशील आणि मुव्हिंग कॅमेरा असेल. ओके चलो. एनर्जी. मला एनर्जी पाहिजे. तुम्हाला लक्षात आलंय? हा हा ऑल द बेस्ट. हो हे म्हणजे कसं आहे हित्त असं घ्यायचं का ना आणि हित्त करायचं ना हंपा करायचं हित्त. हंपा नाही. होई होई. अरे हे वेगळं केलंय मी कळत नाही तुला. मी दाखवतो करून.
बोलायचं नाही आहे. ही मुख्य पात्र आहेत ना, बरं. यांचं काय बोलणं सुरू आहे ते कळलं पाहिजे म्हणून आपल्याला फक्त हळू आवाजात. हा कळलं नाही पाहिजे. ए, यार तुला कळत नाही का? हे मुख्य पात्र आहे, हा आपण माग आहे त्याचे. आवाज नकोच आहे. हे चालेल, हे चालेल. मी कट म्हणत नाही जोवर तोपर्यंत थांबवायचं नाही, करत राहायचं. चला रेडी, चला पोझिशन, रोल कॅमेरा, रोलिंग. ऍक्शन. राजा सरपंचांनी तुला चॅलेंज दिलंय राजा. आता जर तू या कुस्तीत हरलास की नाही तर मग सरपंच येऊन आपली तालमीची जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा पुठ्ठा मी मी आहे. पुठ्ठा कसला बे? पुठ्ठा अण्णा उस्तादाचा पठ्ठा. पुठ्ठा कसला? अण्णा उस्तादाचे काय बॅनर चिकटवणारस का? नाही सर. तो पुठ्ठा कसला? घेतो सर. ऐसा नाही बेटा, मी खूप बोललो रे. हो सर. मी खूप हे नको आहे. वाकायचं राहू दे, वाक्याचं बघ. कर ना please. पटपट घे, जागा घ्या. दादा तू नाव काय तुझं? नाव काय तुझं? रोहित्या. ऐक ना, मी कट म्हणलं की थांबायचं आहे. कट म्हणलं की थांबायचं आहे. उगाच दमशील ना, तू कशाला करत राहतोय? चालतंय हो आपल्याला. वस्तादाचा पट्ट्या आहे म्हणजे काय तो आहे ना. करतोय मी. करतोय. सावत्या टेन्शन घेऊ नको, तू बिंदास करायचं. करतोय. सावत्या कोण? रोहित्या ना? हा म्हणजे नाव त्याचं रोहित्याच आहे, आम्ही सावत्या म्हणतो त्याला. का? ठीक आहे, ठीक आहे. हे ठेवून दे रे, सारखं नको. चलो बरं घे, जागा घे. चलो रेडी सर. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. राजा सरपंचांनी तुला चॅलेंज दिलंय राजा. जर का आता तू या कुस्तीत हरलास की नाही तर सरपंच येऊन आपली तालमीची जागा मोडून टाकल राजा. काय शेळगाव खुद्रुकच्या नाना वस्तादाचा पुठ्ठा मी असा छड्डू लड्डू करून असा त्याला शड्डूचा लड्डू कुठून आणला? उस्तादाचा पठ्ठा. शड्डू ठोकून बोलतो नाही, लड्डूचा काय संबंध? सर मला ते कन्फ्युज झालं. कसं कन्फ्युजन आहे? सर बच्चू बोलेल, नीट बोलेल. काय नीट बोल? हिला लांब बसव. विराज, हिला घेऊन जा व्हॅनिटीत. नाही सर, नाही, घेऊन जा हिला. सर माझं वाक्य आहे, सर. तुमचं झालंय, तुमचं शूट झालंय. इथं आता फक्त क्यू घ्यायचे. कळलं तुम्हाला? सर, माझं सर बाकी एनर्जी बरोबर आहे. एनर्जीच फक्त परफेक्ट आहे, बाकी काय नाही. मला इतर गोष्टी पण हव्यात ना. हो सर. हेम्या इंडस्ट्रीला नवीन चेहरा देणार आहे मी. हो सर. तोंडावर पाडू नको मला. चल रेडी आहे सर. ए लड्डू नाही रे, शड्डू. हा असा. सर माझं झालंय का? नाही काय आता वाईस रग लागायला लागली हाताला. वाईस जरा म्हणजे घ्या की पटापटा घ्या की वाईस. जरासं शिल्लक, जरासं राहिले ते पटकन करून टाकूया. करा म्हणजे बरं का. एक शेवटचं दादा, ते सर एकदा चुकले म्हणून परत करतोय. एकदा झालं ना की तुम्ही फ्री व्हाल. ए दादा काय तिथं दणक्यात करा की वाईस. वाईस दुखायला लागलं. करा बरं काय. कसं आहे जरा अवसान नाही तर. छान होत आहे, छान होत आहे वस्ताद. कमाल करताय, कमाल करताय. वा, मला अगदी थोडा वेळ द्या. लगेच हे लगेच पाहिजे मला. हो सर हे टाकून दे ना विराज. हे नको आहे मला. इथं उभा राहा. चाल कूल, चाल. फक्त वाक्य घे पटकन. कॅमेरा चाल घे. चल रेडी, रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. आता जर तू कुस्ती हारलास की नाही तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय बेळगाव शेंद्रुकचा नाना. बेळगाव कुठं आहे? सर थांबा सर. शेळगाव लिहिलं नाही तर बेळगाव कुठं आहे? चुकलं सर. हा बेळगाव कुठं आहे इथं? चुकलं सर. वाकू नको. तुझ्या बापाला लिहिलं होतं बेळगावला. बाप केला खांदो बाहेर येते. काय वाक्य काय? वाक्य काय? वाक्य काय? बुमलून सांगते तिला काही वाक्य काय? सांगी वाक्य काय? शेळगाव बुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा पट्ट्या शड्डू टोकून उभा आहे.
त्यांना नाही माहित आहे. बोल की नीट बोल ना तू काय दादा जरा शेवट दादा म्हणजे थोडंच राहील. काय होईल अजून 10 मिनिटं जरी मी असं थांबलो नाही आणि पुन्हा गावात गेलो लोक मला राम राम करतील माझं एवढंच होईल. एवढंच होईल माझं. काय होईल माहितीये का मी एवढंच होईल. मी असं करायचो टेस्टी वाटायचो बियाणं मागलेलं एवढंच करते. लोकांना हात दुखायला लागले ते बरोबर. शेवट दादा तुला हे मला काय पाहिजे? सॉरी सर. आपल्याकडे वेळ नाही. मी तुला सांगतो ना आजचा दिवस लोकेशन आहे फक्त. हो सर एनर्जी बरोबर आहे सर. एनर्जी आहे रे. एनर्जी आहे पण फक्त तेवढंच आहे. हा सर मी करतो. नीट कर. करतायत मी करतो. यांचं काय झालं? नाही काय सर वाज हलका होऊन येऊ का? जा ना तुम्ही जा ना. या. हे ना, या. वस्ताद काही झालं. येत आहे का? तिथं येऊन मी काय करू? नाही काय वस्ताद आता माझ्याच्यानं काय नाडी सुटायची नाही. सांगतोय. चल पटकन ये. बच्चू नीट करा बच्चू. हा मी करतो तुला पाणी हवंय का बच्चू? पाणी डायलॉग नीट घ्या. आपण घसा कोरडा मी पाणी देते घसा तुला, कोरडा पाणी पडतो माझा. बच्चू, काय चाललंय? पाणी पी. नीट करा. मी करतो नीट कर ना, please. टेन्शन नको घेऊ. मी करतो. तिकडे बस. हिला तिकडे बसवा. नाही सर हे फक्त दिसली पास झाला. हिला आणू नका इथे. मी करतो सर. काय करता? अभिनय कधी करणार? आत्ता लगेच सर. हे चला रेडी आहे. चला पटकन होणार आहे. लगेच होणार. चला चला रेडी. पटपट कर रे. चल रेडी. नाही मी लास्ट टेक आहे. लास्ट टेक आहे. लास्ट टेक. फायनल टेक. रेडी. कॅमेरा ऍक्शन. आता जर का तू हारलास ना तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा हा पठ्या त्या शेळगाव बुद्रुकच्या सरपंचाच्या पैलवानाला असून दाखवून हास्यरसिक सई काय म्हणशील? वरचा क्लास परफॉर्मन्स होता आणि वरचा क्लास टीमवर्क होतं. फार हसवलं, फार मजा आली. प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे कारण प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर इतकं सुंदर वठवलं आणि प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आम्हाला भाग पाडलं. सावत्या फार भारी, फार मजा आली. एकदा सुनील डांगेंसाठी जोरदार टाळ्या. खूप स्पेशल परफॉर्मन्स होता असं मला वाटलं. फार मस्त त्यांनी आपला एक गोडवा ह्याच्यामध्ये आणला आणि छान कॅरेक्टर उभं केलं. सुनील सर एकदा या इकडे आणि तुमच्या तोंडावरती हे म्हणू देत आम्हाला. आणि तुम्ही चिंगूस नाही आहात हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते आमच्या ऑडियन्सना. सुनील सर फार भारी, फार मजा आली. मस्त. असं स्किट लिहायला थोडंसं अवघड असतं. इंटेलिजंट ह्युमर होता आणि फार फनी सिच्युएशन्स होत्या. ऋषिकांत राऊतांसाठी पण टाळी. मस्त मजा आली. कडक परफॉर्मन्स. प्रसादा. माझे परममित्र आनंद इंगळे इथे आलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जगात सगळ्यात भारी कोल्हापुरी कोण बोलत असेल तर मी बोलतो. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन का नाही म्हणजे थोडंसं म्हणजे नादखोळा एकदम बोलतोय जरा थोडं. मी नुसतं म्हणलो होतो तू प्रूव्ह करू नकोस मी खोटं बोलतो आहे. अरुणचं कोल्हापुरी ऐकल्यानंतर आम्ही जसं एन्जॉय करायला लागतो ना तसं मी कोल्हापुरी बोलायला अंड्या फार एन्जॉय करतो. एनिवे फॅन्टॅस्टिक.
वस्ताद मोटे आणि वस्ताद गोस्वामी यांच्या तालमीत तयार झालेली पोरं आणि त्यांचा ताकदवान परफॉर्मन्स. वा वा वा, क्या बात आहे. सावत्या, तू ज्या स्किट मध्ये असतोस ते तू खांद्यावर घेतोस मला माहिती होतं. खांदा दुखेपर्यंत घेतोस हे मला. फार मजा आली. फार ब्युटिफुल कॅरेक्टर. मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू टीम, कीप इट अप. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका पित्याचं आपल्या पुत्रावरील नितांत प्रेम आणि वडील मुलामधील हा प्रेमळ प्रसंग आपल्याला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. पशा, ए पशा, ए पशा. अगं माझा ते कसं ग ते माझं कोकरू सगळ्या दिशेने पसरलेलं वडाचं झाड ग माझं ते. ग माझं पोरग ते लोळणार डुक्कर ग ए पशा, ए पशा झोपू दो. पशा ऐक ना जर माझं काम आहे रे. पशा हे असं नाही ऐकणार. अरे किंजल भाभी आओ आओ. अरे भाभी आवजो. आता कसं उठलंस किंजल भाभीचं नाव ऐकल्यावर? हा, मुळात कशाला उठवताय बाबा, रात्र आहे हो. काय करताय तुम्ही? अरे तुझ्या मनावर ताबाच नाहीये. हा मला शिकवतोय. अरे किंजल भाभी, आओ मारो माटो किंजल भाभो. तुमचा आहे ताबा? मारो माटो. मला बोलतायत बाबा झोपू द्या हो, सकाळी ऑफिसला जायचं, मला उशीर झाला. ऐक ना पशा पशा ऐक ना रे, मला नाही ह्याच्यावर ग्रीटिंग कार्डवर नाव लिहायचं रे. मला हात थरथर मला लिहिता येत नाही. बाबा ही वेळ आहे का? रात्रीचे 11:50 झालेत बाबा. अरे बापरे, मग 10 मिनिटं उरली आहेत. मला विश करायचंय. 10 मिनिटं वाढदिवसाच्या विश करायचंय. लिहून दे रे, लिहून दे. त्रास आहे. हा लिहून दे. हा लिहि. काय लिहायचंय? कोणाचं नाव लिहायचंय? हा सरप्राईज आहे. पण लिहायचंय ना. हा लिहायचंय ना, सांगतो ना. पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. कळलं? लिहि मी सांगतो ते लिहि. हा बोला. फ्रॉम बाबा फ्रॉम बाबा टू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू प्रसाद. म्हणजे मलाच द्यायचंय. सामना जरा फोडू नकोस ना नाव. गप्प बस ना, काही पोटात राहत नाही तुझ्या. हे सांगतोय ते लिहि ना. सरप्राईज आहे बाबा. बरे आहेत ना? मलाच द्यायच्या ग्रीटिंग वर मलाच का नाव लिहायला सांगताय? अरे थांब ना बाबा, ह्या माणसाचं सगळ्यात फोडून टाकतो पोट. मला कळणार नाही का बाबा? ह्याच्यात कसलं आलंय सरप्राईज? अरे सरप्राईज आहे तेच तर सांगतोय ना तुला. मला सरप्राईज द्यायचं होतं, पण दुसरा कोणाकडे तरी लिहून घ्यायचं ना. अरे गेलो होतो शेजारी, ते अरुण कदम आहेत ना, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी हॅपी बर्थडेचा हॅपी पाई बडाडी असं लिहिलं रे. हॅपी पाई बडाडी देऊ का तुला? काय अर्थ होतो त्याचा? सांगा काय लिहायचं. हा फ्रॉम बाबा. हा फ्रॉम बाबा मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लवकर लिहि रे. 10 मिनिटात सरप्राईज द्यायचे. 10 मिनिटात नाही दिलं तर काय सरप्राईजला अर्थ आहे मला सांग बघू. तुम्हाला अजूनही वाटतं की मला सरप्राईज मिळेल? हा लिहि. हा मेनी 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 हॅपी प्रसाद डिअर. झालं? हा आता बघ, मी तुला 10 मिनिटांनी उठवणार तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं. कळलं? पहिल्यांदाच तुला हे कळतंय असं दाखवायचं, कारण चूक तुझी आहे. का करताय हे सगळं? अरे आमचा जो ग्रुप आहे ना, अमरपट्टा लाभलेले चिरतरुण. कसला अमरपट्टा? रोज एक ग्रुप मधला गचकतोय. रोज ग्रुपवर एक पोस्ट येते श्रद्धांजलीची. गप्प बस. हा जो ऍडमिन होतोय तो गचकतोय. गप्प बस. तुला मी सांगतो ते ऐक. सरप्राईज दाखवायचं चेहऱ्यावर. हा सांगून ठेवतो. हा तयार आहे का तू? हा सरप्राईज दाखवतो मी. काय करू मी आता? तू झोप आणि मी जेव्हा तुला उठवेन तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं. हे मग मला तिकडे ग्रुपवर टाकायचा आहे व्हिडिओ. हे बा मी असं करणार. तू झोप. हे बा मी आता हे सुरू करतो. कसं करणार तुला सांगतो. हे बघ. हॅलो फ्रेंड्स. हॅलो आय एम चौगुले. हा आता नाव आय एम माय वाढदिवस. त्यात वाढदिवस नाव यू सी. आलो हा पशा मी तुझ्यावर. कॅमेरा हे बघ दिसतोयस. नका बोलू. हा हे नाही बोलायचं. हा येस अँड
काय रेटिंग खाली पाडलं तुम्ही. खाली पडलं हे गेटिंग. परत घेऊया हे कट करा. कट केलेलं आहे मी. थांब आता हे या हातात धरतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो फ्रेंड्स. अरे बापरे बोट कशी दाखव रे आता. हॅलो फ्रेंड्स, आय एम हिअर चौगुले अँड नाव धिस इज माय. आणि आता त्याचा वाढदिवस. ओके नाव हॅपी बर्थडे टू यू. ये हॅपी बर्थडे. आश्चर्य दाखव. वरचा पंखा दिसतोय त्याच्यात. हॅपी बर्थडे करता येते. व्हिडिओ बनवताय. हे जमत नाही रे. एका हाताने असं धरायचं की हे काके धरायचं का पेन इकडे धरायचं. इकडे हे कळत नाही रे. एक मिनिट थांबा. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हा मोबाईल इथे ठेवलाय. हा 12 वाजायच्या आधीच चालू करा. 12 वाजले की तुम्ही एंट्री घ्या आणि मला आश्चर्यचकित करा. अच्छा हे चालेल. आधीचं जे काही आहे ते मी एडिट करेन. ओके चालेल क्लिअर आहे. करतो झोपू. हा करतो पशा सुरू करू का रे. सुरू करू मी. झोपून आधी. हा तुम्ही झोप. ठीक सुरू करा तुम्ही. हा नंतर 12ला एंट्री घ्या. हा ठीक. ओ हे काय करताय. अरे दिसेन ना मी त्याच्यात. माझी एंट्री तिथून पाहिजे डायरेक्ट दारातून. बाबा हार्टबीट मोडेल. उद्या त्या अमरपट्टाच्या ग्रुपवर तुमचा फोटो जाईल. अरे जरा शांत बसा ना. नका करू हे. अरे दिसतंय बघ मी उभा आहे. काय से बाबा मी म्हटलं ना आधीच एडिट करेन मी. एडिट असं काय करताय. आता काही करू नको तिकडे जाऊन. आता काही करू नका. 12 वाजले की मला विश करा. मला सरप्राईज द्या. बर हा तू झोप चल. पिपाणी असते ना ती पिपाणी. आता माझ्या. आणि हे काय हे काय. अरे ती येतं ना वर. आता गंमत बघ तू. बाबा हे काय करताय तुम्ही. ते असताना ठूप केल्यावर रंगबिरंगी असं पडतं सगळं. त्याला कन्फेटी म्हणतात. हा ते कन्फेटी आता नाही सापडली म्हणून मी हे काय. हे काकडी गाजर हे बाबा कचरा टाकलाय तुम्ही माझ्या. सरप्राईज दाखवणार आहे तू सरप्राईजच दाखवलं नाही. चिवर तर कसं होणार मला सांग. सरप्राईज दाखव ना. हा ओके मी आलो. सरप्राईज झालं दाखवलं मी. हे काय एक्सप्रेशन आहेत तुझे. सरप्राईज दे ना बाबा. तुने लहानपणापासून ओव्हर ऍक्टिंग करणारा. लहानपणी आठवतंय ना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शाळेत एकदम मक्याचा कणीस झाला होता. आला असा एवढी ओव्हर ऍक्टिंग केली. मीच शिक्षकांना सांगितलं याला भाजा आणि संपवा आधी. मी मक्याचा कणीस. असा कुठला मक्याचा कणीस असता. तुम्ही केलात ते मक्याचं कणीस. तुमची आयडिया होती. मला राजपुत्र व्हायचं होतं. मक्याचं कणीस. रात्रभर अंगावर पॉपकॉर्न चिकटून बसलात. मक्याचं कणीस म्हणे. कुठला मक्याचं कणीस पॉपकॉर्न घेऊन येतो अंगावर. कुठलं असतं मक्याचं कणीस. माझा परफॉर्मन्स झाल्यावर पुढच्या परफॉर्मन्सला पहिल्या रांगेतल्या मुलांनी मला आडवा झोपवलं आणि खात होते मला. जुन्या गोष्टी नको उगाळूस कळलं का. सरप्राईज दाखवलं का चेहऱ्यावर ते मला सांगा ती. हा सरप्राईज दाखवायला पाहिजेस तू. बस झालं सेलिब्रेशन. मला नको. मला झोपू द्या बाबा. ठीक आहे बाबा. लहानपणी असं नाही वागायचा. हास लहानपणी माझ्या मागे लागायचा 4-4 दिवस. बाबा सेलिब्रेट करा बाबा सेलिब्रेट करा. सही हा लहानपणी तुला सांगतो अशी लाल टोपी घालायचा. ही फायर ब्रिगेडची असते ना तशी. खाली नागडा आणि मग बंब आला. टंग 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 बंब आला. असा या वरांड्यातून त्या वरांड्यात फिरायचा. बाबा काय करताय तुम्ही. हे का सांगताय सईला. हे सईला का सांगताय तुम्ही. सईला कळली पाहिजे भावाची लायकी. बाबा मी त्यावेळी लहान होतो. अरे हो रे लहान होतास. अजूनही लहानच आहेस माझ्यासाठी बाळा. बाळा किती गोड होतास. किती निरागस होतास माहितीये का. बाबा बस. अरे बस झालं. मला नाही रमायचं या आठवणींमध्ये. मला झोपू दे. उद्या कामावर जायचंय. अरे बस. बस ठीक. झोप तू. हाय वेट. हे बाबा झोप. तुझं ऑफिस आहे बाळा. बाबा आय एम सॉरी बाबा. अरे बाबा इकडे ना 2 मिनिटं जरी लेट झाला ना तरी लेट पंच करता तो कार्ड तिथे. आय एम सॉरी बाबा.
अरे हरकत नाही रे, आठवणी अशा येतात रे डोक्यात, मी काय करू. आता माझं वयच आहे ना आठवणींवर जगायचं. आणि हे जे आठवणींचे अल्बम असतात ते काय मुराशी जपून ठेवायचे असतात रे. कारण उतार वयात ना डेव्हलप करायला गेलं ना तरी निगेटिव्ह नसतात रे आपल्या हातात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण तुझे खूप आभार रे. म्हणजे एक्सचेंज ऑफर किंवा जुनं द्या नवं घ्या, या दुनियेत तू तुझ्या म्हातारा बापाला अजून तुझ्या जवळ ठेवलायस. अरे आय लव्ह बेटा. हे आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. खरंच खूप खूप मोठा हो. हा मोठा आहेसच तू, पण मोठा माणूस हो. माणूस म्हणून जग. एक रिक्वेस्ट करू? अरे बाबा रिक्वेस्ट काय, बोला ना. एक 2 क्षण माझ्या मांडीवर झोपशील का रे तू? जस्ट एक नॉस्टॅल्जिक होतो मी. हाय का वा. अजून असं वाटतंय की तो लहान पशा माझ्या मांडीवर झोपलाय बरं का. बाबा तुम्ही मला लहानपणी पाठीवर घ्यायचं आणि ते कापसाचं पोतं करायचं. कापूस लेलो, हे कापूस लेलो. मजा यायची ना बाबा. कापूस लेलो का बा, मला घ्या ना मांडी. ये ना बे. नाही अरे अरे माझ्यावर संपव रे. अरे नाही वा 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 वा, अतिशय क्यूट परफॉर्मन्स. हा सरसिक साई. दोघंही वेडे आहात. वेडेपणाची पेजेस वेगळी आहेत, पण ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा काहीतरी भन्नाट होता आणि आजही झालं. अमिता, हॅपी बर्थडेची ट्यून इतक्या सुंदरपणे आणि इतक्या सुंदर वेळेला सोडलीस की त्याची खूप मजा आली. त्यांनी एलिव्हेट झालं इमोशन. खूप सुंदर. फार मजा येते तुम्हाला एकत्र परफॉर्म करताना बघून आणि आजही आली, मजा आली. प्रसादा, फार गोड, फार मजा आली. तुमच्या दोघांची केमिस्ट्री कितीही वेळ बघत राहावी अशी आहे आणि ती तशीच राहावी एवढीच प्रार्थना करतो. फॅन्टॅस्टिक. अंकुशदा, तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स? खूप खूप गोड. एकदम भरून आलं मला तर शेवटी अक्षरशः. समीरला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी त्याचे टिंब कधी कधी माझा देश आहे अशी एकांकिका होती, त्याच्यात त्याला बघितलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत बघतो मी त्याला. खूप कमालीचं आहे. आणि मी आणि भरत त्याचं काम बघून आम्ही ठरवलं की कॉलेजमधून एकांकिका स्पर्धा करायला पाहिजे, तर आपल्याला लोक बघायला येतील. समीर तेव्हा पण म्हणजे मला आठवतं आहे की बोलता बोलता हसवता तो डोळ्यात पाणी आणायचा आणि सगळं प्रेक्षक अगदी थंड होऊन जायचं, जे हसून हसून खुर्चीवरून पडलेलं असायचं. प्रसादला मी काय म्हणणार की तो रायटर आहे, डिरेक्टर आहे, तो ॲक्टर आहे, काय नाही आहे तो. आत्ता देखील मला असं इतकं छान वाटलं, गोड वाटलं. सुरू होतानाच मला हे वाटत होतं की आता खूप हसणं, पण तुम्ही नुसतं हसवलं नाही, तर आम्हाला डोळ्यात पाणी आणलं. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट घेऊन जाणार लोक नेहमी, की बाबा एक्सचेंजच्या जमान्यात तुम्ही आजही आपल्या आईवडिलांना जवळ जपून ठेवलं पाहिजे. थँक्यू. असेच परफॉर्मन्स करत राहा आणि आम्हाला हसवतसुद्धा जा आणि तेवढंच आम्हाला जमिनीवर ठेवत जा. थँक्यू सो मच. मंडळी, लग्न संस्थेच्या अर्थहीनतेनं निराश झालेला फिल्टर पाड्याचं वचन गौरव मोरे निघालाय वेगळ्याच वाटेवर आणि तिथं त्याला भेटणार आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. आमचे बाबा सगळ्यांचे बाबा, सगळ्या जगाचा ज्याच्याकडे ताबा, ज्यांच्या नावाचा हायवेवर धाबा, आंटी अंकल दादा आबा, जगद्गु गौरव बाबा की, जगद्गु गौरव बाबा की. बनोबा पुढे रू सुद्धा आहे. ते जगत ऐकायला फार वेगळं वाटतं. तुझं नाव बनोबा आहे, मी त्यातला ब काढला, उरतोय फक्त नोबा. चालेल तुला? नोबा. ही या स्किटची सुरुवात आहे.
आणि घाम मजला येतो आहे. नमस्कार, तर मी जगद्गुरु गौरव बाबा, आधीचा अभिनेता गौरव मोरे. हास्य जत्रा नावाच्या एका कार्यक्रमाने माझं अख्खं आयुष्यच पालटून टाकलं. प्रसाद खांडेकर, वनिता खरात, ओंकार भोजने या यकश्चित सुमार नटांना घेऊन माझं लग्न होणार नाही यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी मी संन्यास घेतला. मोहमाया, लोभ ह्या सगळ्यांपासून दूर जाऊन ब्रह्मचर्य पत्कारलं आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. जगद्गुरु गौरव बाबा की जय. जगद्गुरु गौरव बाबा की बनोबा. ब्रह्मचरणेन तपसा देवो मृत्युम पाग्नत. ब्रह्मचरणेन तपसा देवो मृत्युम पाग्नत. अर्थ तरी विचारा आधी. अर्थ नाही कळलं की बाबा. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मचर्याच्या तपाने देवाने मृत्यूवरही विजय प्राप्त केला. याचा अर्थ असा होता. आता बोला बाबा. बाबा बाबा की जय हो. बाबा, आज आपल्या या ज्ञानमेळ्यात तुमची मुलाखत घेण्यासाठी झुंजार पत्रकार श्याम सुंदर राजपूत आलेले आहेत. काय सांगताय? श्याम सुंदर राजपूत खूप मोठे पत्रकार आहेत. बनोबा, जा त्यांना बोलो. श्याम सुंदर राजपूत तुम्हाला सांगू, खूप मोठे पत्रकार. मी जेव्हा हास्य जत्रेमध्ये होतो तेव्हा ते माझा अभिनय बघायचेच नाहीत. इतके मोठे. नमस्कार बाबा. नमस्कार. श्याम सुंदर राजपूत. ओहो, मजबूत. या बसा. बसतो बाबा. तुमच्या चरणांजवळ बसून मी तुमचा इंटरव्ह्यू करणार. थांबा राजपूत साहेब, थांबा. ओळख करून देतो. हे माझे पट्ट शिष्य. हा बनोबा. नमस्कार. हमरोगा तुमरोगा बा. पशोबा. नमस्कार. प्याडोबा. बाबा. आणि हा मेंढोबा. नमस्कार. नमस्कार. पॅन काढा. पहिले पॅन काढा. पॅन काढा. अरे बाबा, हे काय बोलतायत? आमच्या बाबाने एक नियम केलेला आहे. काय बो? कुठल्याही स्त्रीलिंगी गोष्टीला आमच्या या आश्रमामध्ये परमिशनच नाही. म्हणजे नाहीच. म्हणजे हायच नाही. म्हणजे नाहीच नाही. त्याच्यामुळे आम्ही पॅन्ट घालत नाही. अरे असू द्या, आपण वापरत नाही कारण आपण अखंड ब्रह्मचारी आहोत. ते वापरू शकतात कारण ते अतिथी आहेत. राजपूत साहेब, प्रश्न विचार. रोल कर. तर नमस्कार, महा चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे गहिरं स्वागत आहे. मी श्यामसुंदर राजपूत आज सद्गुरू गौरव बाबा यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यामुळे मी गैरा एक्साइटेड आहे. बाबा तुम्ही शिंकलात. तुम्ही शिंकता कामा नाही बाबा. काय झालं? कारण ती शिंक स्त्रीलिंगी. अरे बापरे. तुम्हाला जर शिंक आली तर तुम्ही खोकलं पाहिजे. तो खोकला पुल्लिंगी. कसं प्याडोबा? प्याडोबा, आता तुमच्या कॉमेडीसाठी आश्रमही शिल्लक नाहीयेत. तुमच्या कॉमेडीची तंबूच सोय केली पाहिजे. आपण जिथे ठेवाल तिथे. अरे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये लिंग शोधण्याची गरज नाहीये. आपण सजीव स्त्रीलिंगीपासून दूर राहायला पाहिजे असं मला सांगायचं. अच्छा म्हणजे आपण पालीपासून दूर राहायला पाहिजे. अरे बाबा, ती पाल स्त्रीलिंगी. आणि सरड्यापासून जवळ राहायला पाहिजे कारण तो पुल्लिंगी आहे. तुम्ही दोघं नागाच्या बिळात जा. तो नाग बसा ना, गप्प जरा गप्प बसा. एवढा मोठा पत्रकार आला, त्याला प्रश्न विचारू द्या. विचारा. माझ्या चॅनलवर मी श्यामसुंदर राजपूत घेऊन आलोय सद्गुरू गौरव महाराज बाबा यांचा इंटरव्ह्यू. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक प्रसिद्ध नट म्हणून तुम्ही नाव लौकिक मिळवत असताना अचानक मध्येच संसार सुखाला त्यागून तुम्ही ब्रह्मचारी का झाले बुवा? का झाले? कारण या सगळ्याचं मूळ समस्या आहे ही स्त्री ही प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मार्गातला अडसर आहे. अरे बापरे, अतिशय विध्वंसक विधान केलेलं, अतिशय स्फोटक विधान केलेलं. हे विधान बऱ्याच जणांना मान्य होणार नाही कारण अख्ख्या जगाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते बा. मग ते काय चूक आहे? ह्या वाक्याची रचना थोडी चुकीची आहे असं मला कसं काय?
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री नसते, तर प्रत्येक यशस्वी पुरुषाने स्त्रीला मागे सोडलेलं असतं, म्हणून तो यशस्वी होतो. अरे बापरे, पण हे असं मत तुमच्या काय बुवा? काय मुळात द होल मॅरेज सिस्टम इज अ फेक. ओ इंग्लिश. आपण लग्न करतो, मुलं जन्माला घालतो, आपण सॅटेल होतो, शांत व्हा. आपण सेटल होतो, त्यांचं लग्न करतो, बरोबर आहे. मग ते काही वर्षांनी आपल्याला वृद्धाश्रमात घेऊन जातात आणि एके दिवशी आपला मृत्यू होतो. तुम्हाला सांगतो, माणसाच्या पापाचा घडा भरला की त्याचा मृत्यू होतो, तसंच माणसाच्या आनंदाचा घडा भरला की त्याचं लग्न होतं. अरे बाबांनो, अरे थोडं थांबा, मुलाखत उद्या ना. नाही, म्हणजे हे मत तुमचे झालं बाबा, पण सर्वसामान्यांचे मत वेगळं असतं. लग्न म्हणजे आपलं जे प्रेम असतं त्याला असं अतूट बंधनात बांधणं बा. चूक. कसं काय? प्रेम म्हणजे पहाटेचं पडलेलं सुंदर स्वप्न. फालतू. आणि लग्न म्हणजे सकाळी सकाळी दारावर वाजलेली दूध वाल्याची बेल. हमरे का तुमरे का वा, जरा शांत बसा. लग्न म्हणजे लॉटरी. लागली तर लागली, ना तर बेकार फसली. मला तुमची जी मतं आहेत बुवा ती एकांगी वाटतात. म्हणजे तुम्ही स्वतः लग्न केलेलं नाहीये, पण तरी पण लग्न, आपलं स्त्री यांच्याबद्दल एवढा तिरस्कार, राग का तुम्हाला? आपण विषाला विष म्हणतो, पण विष खाऊन बघतो का? नाही. मी लग्न केलं नसेल, पण माझे जे 2 पट्टशिष्य आहेत, पॅडोबा आणि मेंढोबा, यांनी लग्न केलं होतं. यांना यांचा अनुभव विचारा. हा यांचा अनुभव. अरे बापरे, यांचे लग्न झाले? म्हणजे सभी समस्याओं का मूल नारी ही है. गौऱ्या! 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 रस्सा. बाबा. गौऱ्या, आय मिस यू. गौऱ्या, तू सगळं सोडून आलास आणि मग मला तुझी किंमत कळली. गौऱ्या, आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. ओ भाई, काय बोलताय काय? हे जे काय बोलायचं आहे ना ते आम्हाला बोला तुम्ही. म्हणजे हे आमचे बाबा आहेत, यांच्याशी नाही बोलू शकत. तुम्हाला जे काय प्रेम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ते सगळं आमच्याशी बोला तुम्ही. हे बघा, तुमच्यासाठी असतील बाबा वगैरे, माझ्यासाठी माझं शोनू आहे, माझं बुबुडू आहे, माझं पिल्लू आहे. इथे अतिशय बाबांच्या आयुष्याला एक वेगळीच अशी कलाटणी मिळालेली आहे बा. मला असा प्रश्न पडलेला, मलाच काय, महाराष्ट्रातील जनतेला, जगाला, सगळ्या देशाला प्रश्न पडलेला आहे की या कोण आहेत बा? ही माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी, जिने मला 27 वेळा नकार दिलाय. पण रस्सा, तू आता परत का आलीस? आता त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आता मी ब्रह्मचर्य पत्करलंय. आता मी तुझा होऊ नाही शकत. नाही गौऱ्या, आता आपला मार्ग वेगळा आहे. रस्सा, आय लव्ह यू. गौऱ्या, आय रिअली लव्ह यू. रस्सा, गौऱ्या, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आजपासून मी आश्रम बंद करतोय. बाबा असं करू नका बाबा. मी माझं लग्न मोडून तुमच्या इथे आलो बाबा, आणि तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही सगळे ब्रह्मचारी झालो. अरे नाही रे, यशस्वी असणं आणि आनंदी असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आलिशान बंगल्यामध्ये एकट्या झोपणाऱ्या माणसापेक्षा फुटपाथवर बायकोला कुशीत घेऊन झोपणारा माणूस जगातला सगळ्यात आनंदी माणूस असतो. हा रस्सा, कितने सालों से इस जमीन पे बारिश की एक बूंद तक नहीं गिरी है, लेकिन अब तूफान आएगा. रस्सा, आई लव यू. मोजू, तू इकडे. रस्सा, काय? रस्सा मला माफ कर. रस्सा, मला माफ कर. माझी चूक काही नाही. रस्सा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आय लव्ह यू. आता बघितलं,
लग्नात काहीच मजा नाही हे दाखवण्यासाठी मी सगळं प्रँक केलं होतं. जगात सगळं नश्वर आहे, फक्त एकच गोष्ट अटळ आहे, ती म्हणजे जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मस्त झालं. बघा हा सरसे काय म्हणतात. सई, गौरव फार सुंदर दिसतोयस तू आणि तिथे बसल्यानंतर पुढे काय होणार याची आयडिया मला आधीच आली होती. पॅडीदा, अरुणदा मस्त होते शिष्य, एकदम धमाल. बने, आज तुला एक मस्त नाव मिळालंय दुसरं, बनोबा, आणि ते मला फार आवडलं. मी तुला आजपासून लाडाने बनोबा म्हणणार आहे. मस्त झाला परफॉर्मन्स, सुसाट परफॉर्मन्स होता, रस्ता मस्त. प्रसादा, फार वेगळाच काहीतरी विषय होता आणि वेगळ्या जॉनरनी तो प्रेझेंट केला गेला. म्हणजे तुला अशा रूपात आम्ही कधी बघू आणि तू तो आव कधी आणशील, हे फार मोठं आणि मस्त सरप्राईज होतं गौऱ्या. आणि ते मस्त कॅरी केलंस तू. श्याम्या मस्त. रसिका वादळासारखी आलीस आणि त्याला उद्ध्वस्त करून गेलीस. फॅन्टॅस्टिक. फार गोड एंट्री होती आणि फार मजा आली त्या एंट्रीनी. ते गाणं आणि तो सगळंच भोजने पण फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. नाईस. थँक्यू सो मच गाईज. ऑल द बेस्ट. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह सिनेमाची संपूर्ण टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाच्या शस्त्रास्त्रांनी हास्य पराक्रम गाजवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, आता एकदम हळूहळू वेगवान कॉमेडी होणार आहे आणि ही वेगवान कॉमेडी आपल्यासमोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. पृथ्वी, शटर खाली खेच, 10 वाजले, पोलीस येतील, हॉटेल बंद कर. हो मालक. अहो त्याकडे बघा ना, ते बघा ती कधीपासून येऊन बसलंय जेवण मिळेल म्हणून. त्याला सांगतोय हॉटेल बंद आहे, काय नाही मिळणार, तसाच बसलाय. त्याला जरा सांगा तुम्ही तुमच्या भाषेत. अरे देऊन टाक ना मग त्याला जेवण. आलाय ना तो आपल्या दारात, देऊन टाक त्याला जेवण, कळलं का? अरे देऊन टाक ना. पुत्तू कशाला काय टाइमपास करतोय? मालक, एक तर पुत्तू म्हणू नका मला, कळलं ना? पुत्तू कसं नाव आहे? पृथ्वी नाव आहे माझं. अरे हॉटेलच्या वेटरचं पृथ्वी कधी नाव असतं का रे? एखाद्या श्रीमंत माणसाचं बबलू बंबानी असं नाव ऐकलंयस? पुत्तू बरोबर आहे, कळलं का तुला? अरे आलं नाही एव्हा ना, देऊन झालं असतं, जेवण झालं असतं त्याचं. दे दे, मी सांगतो ना, दे. अरे दे म्हणजे मालक, अहो किती वाजलेत बघा, ते पोलीसवाले आले लोय मारत्यात तुम्हासनीच. गिराईक देव असतो, लक्षात आलं? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आपल्या दारात आले ना तो, त्याला जेवण द्यायला हवं. पोलीस आले तर आपण त्यांना सांगू शेवटचं गिराईक आहे, काहीतरी पाठवू त्याला. जा जा. ऐकन माझं. अरे दे, सांगितलं ना, दे दे, जा जेवण आण. जेवण आण. काय मागितलं त्यांनी? थाळी. थाळी आण, जा. मी सांगतो त्याला, थाळी आण. जा जा जा. साहेब थाळी आणतोय बरं का. थाळी आणायला गेलेला आहे. हां, पण जरा पटापट जेवावं लागेल. हां, कारण कसं आहे, पोलीस येतात ना, 10 वाजून गेले ना, पोलीस सारखी परत प्रॉब्लेम होतो. आण रे पत्तो, लवकर आण रे. येतो येतोय बरं का साहेब. आला का रे? थाळी आली आहे साहेब, थाळी घे. हा आलीस, शाबास. हा पुत्तो, पाणी पाणी घेऊन, पाणी घेऊन आणतोय साहेब, पाणी आणतो. हा जरा पटापटा. हा पाणी आणतोय साहेब, सुरू करा साहेब. हा चल, हा गल्ला मोजूया. चांगलंय चांगलंय. श्लोक म्हटले पाहिजेत. हल्ली कोण म्हणतं श्लोक जेवायच्या आधी? चांगलंय. नाम घ्या श्री हरीचे. चांगलंय चांगलंय. सदन मचुकलो. बरोबर बरोबर.
ते असं आहे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. असं आहे ते. हा असं द्या. सहज हवन होते. सहज हवन. नाही त्याला ना एक हे आहे, त्याला चाल आहे. असं एक चाल आहे त्याला. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. तसं बोलतो. नाही बरोबर. हा तसंच मला एवढंच म्हणायचं. त्रास होतो ऐकताना. नाही तिथून नका. दादा दादा ते झालं. सहज हवन होते त्याच्या पुढे म्हणा आता. हा दादा. यस यस यस. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ पुंडली कवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. चला चला सुरू करा. जय महादेव. वा वा. हा पाणी दिलं. घ्या साहेब. संपलं. संपतंय. मालक मालक. अरे गल्ला मोजतो रे. थांब ना जरा थोडं. तिकडे बघा की. काय तिकडे बघा की. तिकडे बघा की. तो असं का करतोय? हो मालक. साहेब म्हणजे निवांत नका जेवू. हा काय झालंय, तुम्ही थोडा आधी आला असतात ना 8ला वगैरे तर मी सांगितलं असतं निवांत जेवा. आता काय झालंय 10 वाजून गेलेत ना. पोलीस येतील कोणत्याही क्षणी आणि मग ते मारतात. म्हणजे एकदम आठवलं मला एकदम त्या दिवशी मारलेलं. त्यामुळे मला एवढंच तुम्हाला सांगायचं की जरा भरभर जेवा. हा प्लीज प्लीज प्लीज. हा ओके चल. ओके. मी असाच आहे. असाच आहे म्हणजे मालक. असाच आहे म्हणजे मालक. हा मला कळले. काय? मला वाटतं ह्यो आहे ना स्लो आहे. हा स्लो आहे. हा अरे या स्पीडने हा जेवण कधी होणार याचं? मला काय माहित. शुक्कू 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 शक्क शक्क ते गाणं गातो काय? आलंय म्हणजे काय? मग काय? मला वाटतं ते तुम्हाला बोलवतोय. हे बोलवलंय त्यांनी मला? काय काय? छान आहे जेवण. अरे हा कायच्या काय स्लो आहे. आता काय करायचं? आता काय करायचं? अरे बाबा हमरे को तो ये बहुत ऐसा हो गया है. माझ्या रिएक्शन कशाला देतो रे तू? ते मला गडबडीत झालं. तुम्ही माझं द्या ना. एवढं काय त्याच्यात. एक वेळा आमचा इंटरनल पंच आहे. तुझा काय संबंध? आम्ही आमचं बघू. इंटरनल पंच आहे. राहू द्या. असू नको. हसत नाहीये. मग तिखट लागलं. हा असं कोणाला तिखट लागतं रे? हा घरी तू करतो असं? भाजी तिखट झाल्यावर हा असं करतो? असं काय करतो? असं नका करू तुम्ही. ऐका. अरे हा काय आवाज काढतोय? ते तुम्हाला त्यांनी केलंय. असं केलं त्यांनी तुम्हाला. एक घास 32 वेळा चावायचा. अरे नाही रे. अरे अरे 32 दिवस हे स्किट चालेल. नको रे. अरे नको. एक घास नका. पट्टा. तिखट लागलं. पाणी दे तिखट लागलंय.
हसता हसतोय. दोन्ही वेळेला सेम रिॲक्शन का देतो तू? तिकट लागलं की हा, हसायचं असेल तर हा, मला कसं कळणार? कुठल्या गलीचा आवाज काढतोय हा? वक्तोय वाटतं वक्तोय ना रे. कसले आवाज आहे? ठसका लागला. तुझ्या बापाने ठसका दिला होता असा? डुक्कर आहेस का तू? दादा असं करू ना. आता भर जेवायचं. ये होई ना बात. ये मजा आहे, एनर्जी आहे बाहेर. गिर हा. गार झालं जे. सर मग एवढं अरे नाही, या स्पीडला जेवलात तर गारच होणार ना जेवण. मला तेच तुम्हाला सांगायचंय. हो माहितीये मला, आवडलं जेवण तुम्हाला. येस आता पटापट. छान आहे. थँक्यू. तुमचं कपाळ छान आहे. कागद पेन्सिल मिळेल का? यांचं चित्र घरी येऊन मारेन. चित्र काढलंस ना माझं, घरी येऊन मारेन. चित्र काढतो माझं तू. अरे जागू द्या ना मला. आणि तुम्ही पण जागा ना. का चित्र काढताय माझी? माहितीये, टक्कल चांगले, कपाळ चांगले, जेवण चांगलंय, सगळं चांगलंय. आता जेव. 3 चपात्या हव्या. कुणाचा बाप असं मागतो रे घरी? चपात्या करून हात हे करून टाकेल. 3 चपात्या आण रे. चपात्या संपल्या. तू कशाला बोलतो रे असं? मालक ते चुकून काय झालं, गुण नाही पण वाण लागला. गुण नाही पण वाण लागला म्हणजे? चुकला. वाण नाही पण गुण लागला. नको ना तुझे ते व्याकरणाचे जे डेकोरेशन करू. नको ना. जेव आणि निघ. पोलीस मारतील. मारू नका. अरे मारू नका. काय लागलं? मग अशी मारलं मी त्याला. आता लागतं त्याला. हे काय रिक्षा चालवतोय काय? कसला आवाज आहे? खूप झालं तुझं. एक धर त्याला. धर त्याला. मालक लागेल. हो मालक लागेल. जाऊ दे चल. येस. आता दुसरा घास. हा मालक. काय रे? जिवंत आहे रे बाबा. असं नको करू यार. पोलीस येतील ना रे. मारतात रे पोलीस. त्याला सांग ना बाबा. आणि काय? माझं नाव सांगा. कोण आहेस रे तू शाण्या? गतिशील वेगेपूरकर. तुझं नाव काय आहे? गतिशील वेगेपूरकर. तुला लाज नाही वाटत हे नाव ठेवायला? अरे तुझं नाव गो आणि आडनाव टू पाहिजे होतं. गो टू इतकंच. एक काम कर. मला काय काय हातात धर. जेवण धर. तोंड उघडलं की लगेच तोंडात घालायचं. कळलं? आपण बरोबर तो घेईपर्यंत आपल्याला वेळ मिळेल तेव्हा घालायचं तोंडात लगेच. केला बरोबर. आशिकी असा शिंकला तू? हो नाही हो. धरला लाटण. तो धरला मी लाटण. आज याला जेवण घालायचं. लाटण लवकर लाटण. काय करू? हे घे पोळीचं घास घे. घे. घातला.
हा चल. अरे हॉटेल बंद करा रे. ए थांब रे. मालक पोलीस आहेत. पोलीस 10 वाजून गेलं तरी कळत नाही का रे. बापरे ना वाटवडे सोन समजत नाही का रे तुम्हाला रे. मालक मी शॉर्टकट थांब. याचा शॉर्टकट का हा वेटर वाटला पाहिजे. तुला कळलं का? त्याला वेटर बनवूया. म्हणजे वेटर जेवतो ना किचन मधला असं आपण सांगू. गिराईक नाहीये. काढ शॉर्ट काढ. जाड्या खडकी लवकर रे. लांब ठेव. मालक थांब. लागलं अरे तुमने बाय ना वाटवडे सोन काय कर रहे रे तुमने रे. अरे गुन्ना मुन्ना राजा ना रे चौगुल्या तू. इंस्पेक्टर साहेब कैसे है? फालतूपणा करतो. लाईटली घेतो पोलिसांना. नाही, lightly 10 नाही. वाजून गेले तरी चालू ठेवतो हॉटेल. हॉटेल बंद कोण कर. खाऊ गुल्ल्या बसलाय. नाही खाऊ गुल्ल्या नाहीये तो. मग? वेटर आहे वेटर. रेग्युलर. अरे वेटर आहे. हा वेटर आहे. हा वेटर आहे. अरे याला वेटर म्हणून ठेवलं. याला वेटर बनवलं. अरे त्याने बाय ना तो गतिशील वेगे पुरखर आहे. आता मेंदूत काय किडे पडले का रे. म्हणजे याला वेटर म्हणून ठेवलं. नाही आता तुला पाय नाही लावणार. म्हणजे आता तू भोगतोय या कर्माची पळ. म्हणजे दलिंदर. अरे काय हे काय चल अवघड आहे बाप. कशाला बोलले एवढं? नमस्कार साहेब. गेला ना क्या बात है. अफलातून परफॉर्मन्स ॲज युजल. खूप मजा आली. अंकुशदा पण जाम एन्जॉय करत होते, हसत होते. त्यांना विचारूया कसा वाटलाय परफॉर्मन्स. काय ग्रेट आहे रे. मला प्रश्न पडतो म्हणजे मी आता 2 वर्षामध्ये एक फिल्म केली जी कॉमेडी फिल्म, विरोधी फिल्म म्हणून केली. आणि मला नेहमी टी व्ही समोर बघतो तुम्हाला ना, तर तुम्ही रोज 3 किंवा 4 चित्रपट दाखवत असता. कारण एवढ्या गोष्ट एक अख्खी आणायची म्हणजे एक चित्रपटाची गोष्ट झाली ना तुम्ही करता. तुम्ही लोक रोज 4 चित्रपट करता. हास्य जत्रा म्हणजे एक मल्टिप्लेक्स असं म्हणायला हरकत. वा वेल सेट. सिरियसली अख्ख्या मराठी प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. आमच्या आयुष्यात सुखाचे हसरे क्षण तुम्ही देता त्यावेळेला खूप थँक्यू. खूप थँक्यू अंकुश. लव्ह यू ऑल. संपूर्ण टीम. थँक्यू सो मच गाईज. मंडळी एका बुडत्या बँकेला गुंतवणुकीच्या काडीचा आधार द्यायचा प्रयत्न करतायत त्या बँकेचे कर्मचारी. बघूया तिथे काय घडतंय ते. आणि यासाठी आपल्या समोर येत आहेत विरोधाची महाराणी विशाखा सुभेदार, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या दमदार आणि ठसकेबाज अभिनयातून आपल्या सगळ्यांची लाडकी झालेली अभिनेत्री आणि आजची आपली खास पाहुणी सुरेखा कुडची. एक्सक्यूज मी. सॉरी सर, लंच ब्रेक. 9:30 वाजतायत. सर तुम्ही सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मने लवकर ये बाहेर. सर आले. स्टोव बंद कर. स्टोव बंद कर. सर उपमा बनतोय ना, मागवते तुमच्यासाठी पण. ही बँक आहे. बँकेत उपमा बनवता तुम्ही? येस सर. आले ये लवकर. हॅलो सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाईस टू मीट यू सर. काय आहे? वाटाणे सर. वाटाणे ते कळतंय मला. इथे काय करतायत ते? सर ते उपम्यासाठी गेले होते. हो सर. तुम्ही बँकेमध्ये उपमा बनवता. काय चाललंय हे? मला अत्यंत महत्वाचं बोलायचंय तुमच्या तिघींशी. मला काय बोलायचं असेल सांगा. प्रमोशन सर. कसलं द्यायचं तुम्हाला प्रमोशन? हा, मला एक साधी गोष्ट सांगा. तुमच्या संपूर्ण आयुष्यात कारकिर्दीत या बँकेमध्ये हे जे वाटाणे सांडले आहेत याच्या 1 तरी कार लोन केली आहेत का तुम्ही? नुसतं प्रमोशन सर. काय सर 9594
घसरले ना सर एकदम. हे बघा घसरले ना म्हणे. तुम्ही बँकेचं काय काम करता तुम्ही? पॉलिसी. नुसत्या नोटा गिळता? नोटा कधी गिळल्या सर मी? जेव्हा नोटा मोजताना ऍक्च्युली पद्धत आ करून मग नोटा मोजण्याची आहे. हो. तुमचं बरोबर उलट होतं. तुम्ही आधी करता नंतर गचातच नोटा गिळता. महिन्याचा अर्धा पगार निव्वळ ह्यांचा कट होतो ते नोटा गिळतात म्हणून. तरी बरं बँकेमध्ये नाणी नाहीयेत. नाहीतर सर खळ खळ खळ. आणि तुम्ही काय करता बँकेत? तुम्ही काय करता? मी काय करते सर? मी एफडी सर. एफडी. हो. किती केल्यात गेल्या महिन्यात एफडी? सर पण मला सांगा एफडी म्हणजे काय सर? बँकेत काम करताना तुम्ही हो सर. एफडी म्हणजे काय विचारताय? अरे एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट. गेल्या महिन्यात किती फिक्स डिपॉझिट केले तुम्ही? म्हणजे सर बँकेत पैसे ठेवायचे आणि विसरून जायचं म्हणजेच ते लोकांनी. अच्छा सर. आपण लक्षात ठेवावं लागतं. हो मी ठेवीन लक्षात. सॉरी ना, आता आपली साधी बँक आहे. आपली काय कॉर्पोरेट बँक आहे का? ती एकदम पॉश असते. आपली एकदम साधी बँक. स्लिपा भरायच्या पेनला सुद्धा दोरा बांधून ठेवणारी बँक आहे आपली सर. मग तिथे काय सोन्याची चेन लावून ठेवायची आहे? सध्या काय परिस्थिती आहे माहितीये का तुम्हाला? बँकेची परिस्थिती कळतेय का? 30 ब्रांचेस होत्या आपल्या. 5 ब्रांचेस ऑलरेडी बंद झालेल्या आहेत. 6वी ब्रांच आपली असू शकते. सर असं नका बोलू सर. ऑफिस जवळ पडतं म्हणून हे इथे जवळ घर बुक केलं हो सर मी. तुम्ही पोहे खायला नक्की या सर. काय ऑफर आहेत या? बरोबर बोलले ना. बरोबर सर. माझी मुलाची शाळा इथे ऍडमिशन घेतली मी त्याला. आणि मी तर कालच म्हणजे याच एरियात राहतो म्हणून एका मुलाला लग्नासाठी होकार दिलाय. लग्नासाठी मुलं शोधण्याच्या ऐवजी बँकेसाठी कस्टमर शोधा. ते जास्त महत्वाचं आहे. मला मेन ब्रांच मधनं ऑर्डर आलेली आहे. मला टार्गेट्स दिलेली आहेत. पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही काय करता? कार लोन. 15 कार लोन. तुम्ही काय करता? एफडी. 25 एफडीज. तुम्ही काय करता? पॉलिसी. 25 पॉलिसीज झाल्याच पाहिजेत. बापरे. चालणार नाही. नाहीतर सगळ्यांना घरी बसवी ना मी. नाही सर. असं बोलू नका सर. पण तुम्ही काळजी करू नका सर. 100% आम्ही प्रयत्न करू. मला प्रयत्न नको आहेत. मला रिझल्ट हवे आहेत. येस सर. काम करा. येस सर. I have ample work. I am shooting in 2 sets on time. Need to do some emails. काय करायचं या माणसाचं? नाहीतर काय. चांगले पापलेट वगैरे आणले होते. सगळं मूड घालवलंय अंड्याने. तू पापलेटचं काय घेऊन बसलेस? इथे नोकरी गेली ना तर मांदेली सुद्धा विकत घेता येणार नाही आपल्याला. पण सर म्हणत होते ते अगदी बरोबर आहे. आता जो कोणी कस्टमर येईल ना त्याला आपण एफडी काढायला लावायचीच. शाणी ग. तुझं सेक्शन एफडी म्हणून लगेच एफडी काय? ते काही नाही. कार लोन घ्यायला लावायचं म्हणजे लावायचं. आधी कार लोन. अरे आधी एफडी. आधी कार लोन. बरं बाबा त्याला जे काय करायचं असेल ते आल्यानंतर. हॅलो सर. गुड मॉर्निंग सर. सॉरी चुकून शेजारच्या पब मध्ये आलो. बरं सांगा तुमच्यासाठी काय सेवा करू? हा ऍक्च्युली या बँकेत माझं अकाउंट आहे ज्यात 25 लाख रुपये आहेत. 25 हा तर मला ते पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचं आहे. तुम्हारे पेट में पल रहे बच्चे को मैं अपना नहीं सकता असं म्हणालो का मी? कमी रिॲक्ट व्हा. मला पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचं आहे. असं का करताय सर? काय झालंय फॉर्च्युनेटली मला ट्रान्सफर मिळाली आहे. मी चाललोय म्हैसूरला. तर मी इथून सगळं सामान हलवतोय. म्हटलं बँक तरी ही कशाला ठेवा आहे की नाही. सर असं कोणी करतो का सर? कसं? लग्न झालं म्हणून एक्स गर्लफ्रेंडला कोणी विसरतं का सर? 2 वर्षानंतर गरज लागते सर एक्स गर्लफ्रेंडची. हो काय बोलताय? नाही म्हणजे सर तुम्हाला आमची गरज लागेल सर बँकेची सर. अकाउंट नका सर. आणि मुळात का जाते तुम्ही म्हैसूरला? कशाला? मुंबई काय वाईट आहे? सगळं तर मिळतं. म्हैसूर पाक पासून म्हैसूर डोशापर्यंत सगळं मिळतं सर. म्हैसूरला मी म्हैसूर पाक खायला नाही जाते. मला ट्रान्सफर मिळाली आहे ना. मी शिफ्ट होणार आहे. ऐका ना तुम्ही विषय नका वाढवू. मी स्लिप भरून देतो. मला 25 लाख रुपये काढायचे आपण ते करूया. चला मला अकाउंट क्लोज करायचं आहे. चल. ऍक्च्युली हे कारण आहे का? सर तुम्ही अकाउंट क्लोज करायच्या ऐवजी त्याला इन्व्हेस्ट का नाही करत सर? तुम्हाला माहितीये आमच्या बँकेत ना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. आला का बाण?
बाण नाही आला पण मला मुद्दा लक्षात आला. म्हणजे आलं ना लक्षात. नक्की बँक आहे का MH फड आहे? नाही काय आहे, तुम्ही बरोबर बोलताय FD घ्यायला हवी, पण माझ्याकडे ऑलरेडी 4 FDs आहेत. चार आहेत ना सर. अहो 5वी काढा मी म्हणते. 5 नंबर किती लकी असतो. मला सांगा आपल्या हाताला बोट किती? 10. नाही अहो सर एका हाताला बोट किती? 5. आपण पंचधातूची अंगठी घालतो त्यात धातू किती? 5. आपण RD बर्मनना प्रेमाने काय म्हणतो? पंचम. म्हणजे पुन्हा 5. आणि मग काय झालं सर? बरं पटतंय ना तुम्हाला? अरे काहीही बोलाल. हो सर बरोबर. काहीही बोलाल. पंचम म्हणतो 5 म्हणतो म्हणून. अरे काय बोलताय? मला नको आहे FD. सांगा ना यांना. ओके सर तुम्ही FD नका काढू ती इन्व्हेस्ट करा ना. नाही करायचं मला इन्व्हेस्ट. माझे पैसे आहेत मी खर्च करेन. मला खर्च करायचंय. सर चिडू नका सर प्लीज रिलॅक्स. बसा बसा बसा. इग्नोर करा त्यांना. सर माझं ऐका सर तुम्ही कार लोन घ्या ना सर. हात काढा कार लोन. सॉरी मी का घ्यायचंय कार लोन? ऑलरेडी माझ्याकडे कार आहे. मला काहीही नकोय. ना कार लोन ना पॉलिसीज ना FDs. कळलं? सर 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 एक FD घ्याव सर. माझे हफ्ते चालू आहेत सर. मला भरायचे सर प्लीज एक FD घ्या सर. मी का घेऊ FD? मला फक्त माझे 25 लाख द्या ना. ऐकतच नाहीये सर. तुम्ही शांत व्हा ना. तुम्हाला खुश करावं यासाठी मी गाणं म्हणू का? प्लीज मुन्ना मैं चुन्ना तू मेरा छुन छुन्ना तू हो जाए हंगामा मैं नाचू तू नाचू हाय मेरी अम्मा ये क्या हुआ सोचा पहाड़ तू निकला तू तू अरे काय काय कमाल आहे हे गाणं आहे. सर हिट गाणं आहे खूप. अरे गाण्याच्या नावावर चुना लावला. डान्स तर अख्खा चेसला पुढे जा. सर आता लावणी बसा तुम्ही. आणि सर हे फॉर्म भरा. याच्यात FDचा पण फॉर्म आहे. तो पण कार लोनचा पण आहे. अरे पण कसं वाटलं सर? फालतू. काय झालं? एक नंबर फालतू आहे. मूर्ख आहात का तुम्ही? मी मगापासून तुम्हाला केकाटून सांगतोय बोंबलून सांगतोय की मला माझे 25 लाख रुपये हवेत. ते मला मी स्लिप भरून देतो. द्या मला. तुम्हाला कळत नाहीये का? नाही द्यायचेत का तुम्हाला माझे पैसे? तर तसंच सांगा मला. मी जी मेन ब्रांच आहे तिथे जाऊन पैसे काढेन. ही तुमची कस्टमर पॉलिसी आहे. हा असे कस्टमर गोळा करणार आहात तुम्ही. हा जो काही सलोखा तुम्ही दाखवता ना कस्टमर सोबतचा तो वाढवण्यासाठी आधी तुमच्या बँकेची विश्वासार्हता वाढवा. तर ते सगळं घडेल. कळलं का? नाचतायत लावण्या करतायत. हे बघा तुम्ही चांगल्या बायका आहात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आत्ता. ठीक आहे तुम्हाला हवं आहे ना मी इथे अकाउंट ठेवायचं? एक काम करा 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्यात जर तुमची सर्व्हिस क्विक नाही झाली सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही झाली विश्वासार्हता वाढली नाही तर मी अकाउंट क्लोज करीन. 1 महिन्याची संधी. कळलं? नाही तर कंप्लेंट करीन मेन ब्रांचला. धरा फॉर्म्स. माझ्या नवऱ्यासाठी पण एवढी नाचले नाही मी. आला मोठा. हा मोठा सांगतो प्रॉम्प्ट नाही. आम्ही प्रॉम्प्ट नाही. हा सांगतो विश्वास काय असतो ते. आला मोठा. मी चल बाई चल चल चल. ए उपमा घेऊन ये बाई सकाळचा. लंच ब्रेक झाला बाई. प्रसादा फॅन्टॅस्टिक. मला फार मजा आली. अंड्या मला मनापासून असं वाटतं की भाषेची उत्तम पकड विनोदाचं उत्तम ज्ञान असलेले आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले फार मोजके नट मराठीत आहेत. त्यात तू सगळ्यात वरच्या स्थानावर आहेस. अरे बापरे एवढं नाही रे. हे तुझं प्रेम आहे अरे नाही पण हास्य जत्रा हा कार्यक्रम बघून मला असं वाटतं की हे जे तू आत्ता मला म्हणालास किंवा जे असं वाटत असेल ते एका क्षणात गर्वाचं घर खाली होईल. इतकी भारी भारी मंडळी इथे बस. आय एम थँकफुल. सचिन गोस्वामी सचिन मोटे ह्या 2 माणसांचं हे क्रेडिट आहे हे श्रेय आहे की त्यांनी गेली 3 वर्ष लॉकडाऊनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हसवत ठेवलं आहे. आणि हे तुमच्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. मी त्यांना फोन करूनही अनेक वेळेला सांगितलं आहे. आणि अजूनही असंच 5, 6, 8, 10, 15 वर्ष हा कार्यक्रम असाच चालू राहू दे. असाच चिरत तरुण राहू दे. आणि आम्हाला असेच हसवत राहा. थँक्यू. प्लीज सर. मी कायम असा विचार करत असतो की या मंचानी मला आनंद दिला समाधान दिलं. प्रसिद्धी तर सगळ्यांना मिळतेच आहे पण या मंचाच्या निमित्ताने खूप दिवस खूप वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटत आहेत. सुरेखा माझी खूप जवळची जुनी मैत्रीण. तुझा डान्स आणि आमच्या मित्राचं अंकुशचं सौंदर्य हे चिरतरुण आहे आणि ते चिरतरुणच राहणार.
वा वा. तेवढाच ठसका सुरेखा तुझ्यात आजही आहे जो 25 वर्षांपूर्वी होता. तुला बघून खूप मजा आली आणि अंड्या तू बहार आणली. मलाही बोलायचंय. येस येस येस. मी आत्तापर्यंत फक्त निगेटिव्ह भूमिका केल्यात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मला असं वाटतं की एकच असं चॅनल आहे सोनी मराठी ज्यांची मी सिरियल केली होती नवरी मिळे नवऱ्याला. त्याच्यात मला पॉझिटिव्ह आई म्हणजे जी चांगली प्रेमळ आई म्हणून मी रोल केला होता आणि त्यांनीच मला पुन्हा इथे कॉमेडी करण्याची संधी दिली. तर सोनी मराठी, सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर सगळ्यांचं म्हणजे खूप आभारी आहे मी की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी इथून जाताना खूप आनंदी होऊन जाणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभारी आहे मी, खूप आभारी. सुरेखाताई, आनंद दादा, तुम्ही दोघेही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, या स्किटमध्ये परफॉर्म केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, एका चकाचक कार शोरूम मध्ये आली आहे एक गावरान फॅमिली. बघूया तिथे काय घडतंय. मधुरा जाऊ अगं जाऊ आपण. तू आधी माझं ऐक. मला प्लीज ऑल द बेस्ट कर प्लीज. काय आहे हे बघ, आज मी एक जरी गाडी विकली ना तरी बाई हाफ सेंचुरी आहे माझी. अगं मग काय, अगं मग इन्सेंटिव्ह आणि सेल्समॅन ऑफ द इयर मीच. कुठं बरं वाटायला लागले वाटते. इथे काय मिळणार नाही. चला बाहेर चला, बाहेर चला. मुलीला घ्या, शांत तुमच्या मुलीला घ्या आणि चला चला काय नाही, पुढे जा. नीट बोला गेला का काय असं करताय लागा तुम्ही. आजच उन्हानं टकुरू फिरलंय लागा आमचं. तुम्ही तरी नीट बोला की. चला थंड घ्या की वाईज. हो काय थंड घ्या चला बाहेर निघा. सिक्युरिटी, अरे कुठल्या दळभद्री लोकांना आत पाठवलंय. सिक्युरिटी. दादा ऐका घेऊ, बाहेर जा. अहो बायकोला उन्हाचा त्रास व्हायला लागला म्हणून आडुशाला घेऊन आलो बाहेर काढताय. बाहेर जा, मी नीट सांगतोय ना, बाहेर जा नाही तर हाकलावय ना तुम्हाला. काही हात लावू नका. तू लांब राहा, गाडीला हात लावू नकोस. महागडी गाडी आहे ती. घाण हात तुझे. तू तिकडे जा, आधी तिकडे जा. प्लीज लांब राहा. तुम्ही निघा, प्लीज निघा. सिक्युरिटी ना बाहेर काढा आधी. तुझ्या आईला तुझ्या त्या सिक्युरिटीच्या तर काय सिक्युरिटी लावलेला का तू. काय महागड्या गाडीचं कौतुक कसलं सांगतोय सर मला तू. काय तुझ्या फडतूस गाडीची किंमत काय रे. काय विकत घेताय. अवकात आहे तुमची. तुमच्या 5 पिढ्यांनी कमवलं ना तरी तुम्हाला विकत घेता येणार नाहीये, कळलं का. 9.5 लाख रुपये किंमत आहे. चला निघा. किती म्हणला. नाही ऐकले पण नसतील ना एवढे कधी. 9.5 लाख. या चला. काय लागा राऊंड फिगर 10 तरी करून टाकायचं नाही ते मधल्यामध्ये ठेवलंय लागा 9.5 लाख रुपये असं असतोय कुठं. काय लागा सांगतोय ही बघ, ही आहे तर 3 लाख रुपये ठेवलं होतं. ही अजून 2 लाख आहे ती. इकडं बी आहे, इकडं आहे ती 1 लाख आहे ती. नमी तुझ्याकडे बघ किंवा 5-50 असलं. माझ्याकडं बघते ते काल तुम्ही मला भाजीपाल्याला खर्चायला दिलते त्यातले 2 लाख आहे ते. अजून 2 लाख. हळदी कुंकू करायचं होतं तेव्हा 1 लाख दिलते. अल्ला झालं की म्हणजे आता 9 लाख रुपये झालं की. माकडं बी आहे ती. तुम्ही नाही का काल मला चॉकलेट खायला 75,000 रुपये दिलते. आम्ही की नाही 15,000ची चॉकलेट खाल्ली सगळ्या पोरापोरांना. 60,000 उरल्या ती. 60,000 राहिलं वय. 15,000ची चॉकलेट खाल्ली यांनी. आणि मग काय तो पोर आहे ते. अहो दुकानात जाते हे असं ओढून चॉकलेटच्या सगळ्या भरण्या घेऊन येते ती. अहो काय तेव्हा चॉकलेट खाते ती, फेकते ती, वाटते ती. पोरच होती काय त्याला जावा. तुम्ही ती जाऊ द्या. हे अजूनही घ्या. किती झाला आता 9,60,000 रुपये. ह्याच्या यायला तरी 10,000 जास्त जायचे की नाही. कोण आहात तुम्ही. हे पैसे कुठून आणलेत तुम्ही. कुठून चोरलेत तुम्ही. पोलिसांना फोन करा. बोलायला लागलाय वय. काय चोरट बिरट वाटलोय आम्ही तुम्हासनी. हे पैसे कोणाचे आहेत. टपकले तर कोणाचे पैसे आहेत ते घामाचे आहेत ते आमच्या कष्टाचे आहेत ते पैसे. सोन्याचा घाम गाळता तुम्ही. कोण आहात कोण तुम्ही. अरे लागा शेतकरी आहे आम्ही. मग
1000 टन ऊस काढलाय लगा बामण किती या वर्षी सांगतोय आम्हाला लगा तू कधी न होती ह्या वर्षी दर गावला लगा ऊसाला हे पैसे झाले ती 12 गाड्या आहेत ती त्याच्याशिवाय दुधाच्या रोजच्या पळते ती 12 गाड्या आज आहे की नाही दूध संघ असोसिएशनच्या इलेक्शनचा निकाल बी आहे उभ्या आहे ती पॅनल आहे आमचं बरं का मग आता तिकडं जायचं म्हणजे लगा 5-50 लाख किशात नको होय मग काय जिकलू बिकलू म्हणजे लगा 20 लाख पार्टीवर खर्च होतील म्हणजे हे तुमचे पैसे आहेत हे मग काय या खऱ्या नोटा आहेत हाय का आता ह्याला लागा विश्वास बस ना थांबा तुम्हाला दाखवतो बँकेचं बघा माझं बँकेचं हे बघा हे आहे का हे काय विड्रॉवल 8 लाख रुपये कालचाही त्या दिवशी ही बघा काढलं होतं 4 लाख रुपये त्याच्या आधी काढलं होतं 1.5 लाख रुपये आणि ही काय क्रेडिट झाले ते 1.5 करोड मी कसलं पैसे आहेत का 1.5 करोड एवढं बिजी असतंय तुमच्या लक्षात येत नाही ते 1.5 करोड ते आपले नाही का दुधाचे आले होते ते दूध सांगायचे पैसे 1.5 करोड हे पैसे आहेत लोकांबद्दल बोलत नाही आहेत तुम्ही पैशांबद्दल बोलताय पैसे लिवलंय घेत काय ते लिवलंय बसा ना सर प्लीज बसा तुम्ही काय करताय बसा ना बसा मॅडम बसून घ्या तुम्ही सर बसा तुम्हाला काही ज्यूस वगैरे असं काही मी चोरट्यांना कुठं कोणी ज्यूस पाजतंय का तो नाही सॉरी म्हणजे मला कुठे उगाच गरीबाची गरीब आम्ही हाय ती तुम्ही श्रीमंत माणसं झंटल म्हण तुम्ही तर नाही सॉरी माफ करा म्हणजे जरा कपड्यांवरनं माझा थोडा गोळ झाला हाय का आमच्या कपड्यावर जातोय लगा आमची कपडे अशीच असतील हो ते आम्ही काय राहणार मळ्यात फिरणारी माणसं तुमच्याकडे काय कोट बीट घालून हिंडतोय उन्हात आणायचं नाही मग कुठं शान लागलं कुठं गाबाळ लागलं साधं कपडे मी जर तुमच्या इथं कामाला असतो का नाही तुमच्याकडे चड्डीवर बसलो असतो बंडी घातली असती चढू या घ्या किती बी गाड्या तुम्हाला घ्यायच्या तेव्हा काय त्याला कस काय घालतंय पॅन्ट घातलंय बेल्ट न फास लागल्यागत होत नाही आता होतं आता काय सांगायचं आता म्हणजे ते युनिफॉर्म दिलेला आहे माझं तर घाणेरडे शर्ट तिकडे आतमध्ये लावलंय हे मी ज्यूस आणतो तुम्हाला तुम्ही ज्यूस सांगा काय मँगो ग्वावा स्ट्रॉबेरी काय गावा बिवा जाऊ दे काकवी असेल तर द्या 3 गल्लास फुल मला जिलीवाला गोळा पाहिजे बसा की तुम्ही काय लगेच ऑर्डर सोडायला लागलाय नाही मागायला लागले तर मग काय लगेच मागायचो मग साहेब मी आहे ना मी ऑर्डर करतो लगेच काही काळजी करू नका तुम्ही काय 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 हवंय म्हणाला तुम्ही मला ते हे द्या काकवी द्या 3 गल्लास फुल तुम्हाला नसेल प्यायचं पिऊ मी पिन 2 गल्लास त्या माणसासमोर काकवी लगेच पाठव रे बाबा अरे 50वी गाडी विकणार आहे मी तू पाठव लगेच आणि आईस्क्रीम पण पाठव हा बाय 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 मी मागवलंय हा आणि बेटा अगो जो तुझ्यासाठी आईस्क्रीम मागवलंय आईस्क्रीम हा तूच खा आईस्क्रीम शेंबड्या मला चिलीवाला गोळा पाहिजे मला आहे की नाही चिंचवाला गोळा पाहिजे असं त्याच्यावर आहे की नाही कैरीवाला फिलेवर टाकायचा एवढा मोठा गोळा त्याच्यात एवढी लांब काडी आहे की नाही अशी कचाकून घुसवायची असं मला मज्जा येते खरंय बस केला का तू हप काढून दिला तुला मग साहेब कळलं मला कसं बोलतीस काय वळण लावलंय की नाही तुला मी लहान आहे ती साहेब लहान काय लहान बिन काय नाही ह्याच वयात वळण लागलं पाहिजे लहान नाही तर मोठं झालं मग तुमच्याकडे होते ती अशी लहान आहे ती आता जाऊ दे लहानच मुलं लहान मुलं अट्ट नाही करणार तो कोण करणार सांगा मला बसा तुम्ही मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी घेतली गाडीचा बस गाडीचा गाडी घेतली म्हणजे घेतली गाडी विकत काय पैसे ठेवले रोग गाडी विकत घेतली जात चावी घेऊन जा नक्की गाडी विकत घेतली तुम्ही आता म्हणतोय घेतली पैसे ठेवले तर इथं काँग्रेस साहेब काँग्रेस मी फॉर्म आणतो चावी घेऊन होय खरंच घ्यायची गाडी मग काही तर काय असं लावलोय गाडी आता ते तिला हवी आहे गाडी तर घ्या की म्हणजे मला फक्त कोणाच्या नावावर घ्यायची ते सांगा नावावर नमी बाबाच्या नावावर घेऊ मग हा काय बाबाचं लय पुळका आहे तुमासने दिलप्याच्या नावावर घ्यायची गाडी काय नको दिलप्या ओणग्या वड्यात आहे नुसतं पासाल ते दिवसभर झोपा काढते कशाला पाहिजे दिलप्याच्या नावावर नाही घ्यायची गाडी एवढं घोडं मारलंय हो तुमचं दिलप्यानी घ्यायची असेल तर दिलप्याच्याच नावाची घ्यायची नाही तर मग घ्यायची नाही गाडी दिलप्या कोण आहे आमचं कुत्रा आहे कुत्रा आहे दिलप्या मग तो बाबा का बाबू तो कोण आहे आमचा बोकुला आहे
बोका 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 आहे. मॅडम कसं आहे साहेब, असं कुत्र्या मांजऱ्यांच्या नावावर नाही घेता येत गाडी. त्यांचं आधार कार्ड नसतं, त्यांचा फोटो नसतो. आधार कार्ड काय मी गेलो पंचायती 5 मिनिटात काढून देते ती मला आधार कार्ड. त्यांच्या नावावर नसेल घेतात तर मग आम्ही हे चाललो. ताई ऐका, आपण हिच्या नावावर घेऊया ना, मुलीच्या नावावर घेऊया. नाही नाही नाही, आता तू लेकरू आहे, छोटे आहे तू. अहो तिला कुठं चालवता येते गाडी तर. मग काय बाबू आणि दिलप्या काय रेसिंग करणार होते का? नाही ना, लहान असली म्हणून काय झालं साहेब, मोठी झाल्यावर तर चालवेल. अहो म्हणजे काय, आता मुली तर विमान चालवतात. आज तुम्हीला गाडी घेऊन द्या, उद्या ती विमान चालवेल बघा. मला प्लेन पाहिजे, मला प्लेन, मला विमान पाहिजे. कालवा करू नको म्हणलं का नाही तुला? प्लेन पाहिजे. कालवा आहे का तुमच्याकडे विमान? नाहीये, विमान नाहीये. विमान पाहिजे, विमान पाहिजे. कशाला बॉम्बला नाव काढलं विमानाचं? आपलं आता बा नाही विमान तिच्यासाठी. मी विमान बनू तिच्यासाठी? नाही बना आता विमान. मी विमान कसं काय बनू? कशा पाहिजे नाव काढलं मग तो? अहो मी विमान बनू म्हणजे काय करायचं काय? मी हात हात वर. ती सांगाल तसं नीट करा, उगाच कालवा करलं परत. नाही 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 नाही. इमानाचे पंख, इमानाचे पंख. अगं मग हे काय? हे पंखच आहेत. मी काय म्हणते, गाडी घ्यायची तर कशासाठी वापरायची ती आधी सांगा, मग गाडी घ्यायची. तुला माहितीये का त्या दिवशी माळाव गेलो तिला काय एक गाडी नाही मला. अहो पण सायकल गेलो का शाना नाही मी. सायकल शान कसं आणलंय माझं मला माहिती लागा. अहो पण मग फरशिडीच होती की घरी? फरशिडीच काय फक्त दुधाचे कॅन आणायला आणि पोचवायला आहे वैतावा? नाही नाही, आता त्याच्यात कॅन ठेवतच नाही दुधाचं मी. मग काय करते त्याच्यासाठी DMW ठेवली आता. मग आणि मग फरशिडीचं काय केलंय? अरे फरशिडीतल्या का कोंबड्याने अंडी घातलेली माहितीये का? मग काय म्हणतोय, ही एक गाडी घेतली की नाही, हे जो वरचं टफर टाकू उडून मागणं शेणाच्या पाट्या टाकायच्या गाडी बोंगाड माळाव गाडीला का जाते. कोण तुम्ही? ह्या असल्या महागड्या गाड्या तुम्ही ह्या असल्या कामासाठी वापरताय? वाटतं का तुम्हाला? अरे असल्या कामासाठी म्हणजे काय लागा? काम म्हणजे शेतकऱ्याची काम आहे ती. काय बोलतोय लागा, कळतंय का तुला? तसं नाही. मी तर काय म्हणते, ही गाडी घेतली का नाही आपण त्याला ना नांगरच लावून टाकू. ट्रॅक्टर तर लोड घेत नाही. हो नका, हो असं नका करू. ट्रॅक्टर आहे ना तुमच्याकडे, ट्रॅक्टर वापरा ना. ट्रॅक्टर आता फक्त लग्नासाठी ठेवलाय. लग्नाला ट्रॅक्टर? मग आता काय आहे, ह्या गाड्या घेतल्या की ह्याच्यात 4-5 माणसं बसते. ती ट्रॅक्टर मध्ये कसं आहे की 8-10 माणसं अशी निवांत बसते ती एकदम. 8-10 काय सांगती लागा, माग ट्रॉयली लावली की नाही, या अक्क लग्नाचं वराड जाते ट्रॅक्टर मध्ये. आमची शिवली आहे की नाही, तिला आम्ही अशी माग गादीच टाकून देती, टन 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 उड्या मारती. काय काय? अरे देवा, अहो हिनी नाव करते हो ती स्वतःच गाडीवर. तिने नाव करलं गाडीवर. तू लांब राहा तिकडनं. कशाला वरडताय लागा तिला? अहो वरडताय म्हणजे ते नाव लिहिलंय ना तिने. लिहू दे की नाव. गाडी इकत घेतली आम्ही, काय चिचुक दिल्या जाऊ तुम्हाला? पैसे दिले ते की आपण गाडी आहे ना ती. लिहू द्या की नाव. तुम्हाला काय करायचे? फोन आला. लगा निकाल लागला काय? निकाल लागला. हॅलो, हा कुल देऊल की काय झालं? काय झालं? काय ह्यांच्या आईचं ह्यांच्या पैसे सारला लागा त्यानं. नाही मी येतोय तिकडं. काय झालं? ठेव फोन, येतोय तिकडं. काय झालं? काय चल तू. काय झालं? अरे हरवल्या का मी? हरलात? आणि मग बाया त्याला चांगलं गाडी घेताय ना तुम्ही? अरे तुझ्या गाडीच्या तर लगा फडतोच गाडी तुझी. पनवती गाडी आहे. अहो पनवती काय? लगा गाडी घ्यायला आलोय मी, हरलोय इथं गाडी घ्या म्हणतोय. अहो असं नका करू. तुमच्या मुलीने नाव कोरलंय त्याच्यावर. मी बिल बनवत होतो आता. हाय का आता तरा? जर माझ्या पोरीनं तुमच्या कपाळावर नाव कोरलं असतं तर तुम्हाला इतकं घेऊन घरी जायचं होतं आम्ही. काय बी बोलायला लागलाय ते काय नाही. ओ चल, एक मिनिट थांबा. गाडी घ्यायची नव्हती तर टाइमपास कशाला केला? उगाच वेळ घालवलात माझा. कधीपासून ऐकतोय विमान नाचतोय बिचतोय. बस की भांडगोळा ग, बस की जरा. कशाला कालवा करताय जरा? हे बघा आम्ही इथं गाडी घ्यायला आलोच नव्हतो. लगा आमची कपडे बघितली ना आम्हाला हाकलाय निघाला होता सोय.
आणि पैसे बघितले हो साहेब मला विमानानं उड्या आणायला लागलाच की लागा तू टन 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 टन. हिथं लागा ती कोटा बिटातली माणसं येते ती तुमचं फुकटचं चहा पाणी पिऊन जाते ती गाडी काही घेतच नाही ती तेव्हा टाइमपास नाही होतोय तुमचा. अरे माणसासनी काय फक्त तुम्ही काय पैसे आणि कपडे ह्यातच तोलता का? माझी आई म्हणती कापड असतात का नाही कापड ते फक्त उभे आडवे इनलेले धागे असतात ते. माणूस असतोय का नाही त्याच्या आत असतोय. आणि कसं आहे जेंटलमन धोत्रात बी असतोय लेंग्यात बी असतोय. ध्यानात ठेवा. सांगायला लागलाय नाटक करतोय आमच्या पुढे. काय नुकसान झालंय तुझं गाडीचं? तर ये घे 1 लाख रुपये आहेत तर काय नुकसान भरायचे ते भरून घे. ही 8.5 लाख रुपये सुद्धा इथंच ठेवतोय. उद्या 1 लाख रुपये घेऊन इथून गाडी घेऊन जातो. कळलं का? चला ग. तात्या जिलीवाला गोळा. अरे काय लगा गोळा लावलंय तुझ्या तर आता. चल गोळ्याची गाडीच घेऊ विकत आता. वा 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 मस्त. सई. अत्यंत सुंदर संकल्पना आणि अत्यंत सुंदर लिखाण आणि अत्यंत सुंदर सादरीकरण. फार मजा आली. अतिशय सुखद दृश्य होतं. एक शेतकरी येऊन रोख पैसे देऊन गाडी घेतोय हे दृश्य या मंचाने का होईना दाखवलं. ते बघून मन भरलं आणि कुठेतरी एक पुन्हा एकदा उमेद निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत वेगळ्या ढंगात मांडला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी ही धमाल घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. त्याआधी लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह सिनेमाची टीम तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची